विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1.5 वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी सापळा रचत अटक करून अपहृत मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले। याबाबत सहाय्यक आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी माहिती दिली की अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनिता कुमारी जितेंद्र भारती वय 25, धंदा मजुरी, राहणार बिल्डिंग नंबर 6, 5वा मजला, घर नंबर 511, चुंचाळे शिवार, घरकुल, अंबड, नाशिक ह्या कामावर गेले असताना त्यांची मुलगी सुमय्या जितेंद्र भारती वय 1 वर्ष 6 महिने हिचे दिनांक 29 रोजी संध्याकाळी 6 वाजता अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यावरून सदर अपहृत मुलीचा तपास करत असताना सपोनी गणेश शिंदे पोलीस शिपाई हेमंत आहेर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर मुलीचे अपहरण एका व्यक्तीने केले असल्याचे त्यांना समजले। यावरून वपोनी भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गणेश शिंदे, उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस अंमलदार हेमंत आहेर, दिनेश नेहे, जितेंद्र वजिरे, सम्राट मते, सुवर्णा सहाने यांच्या पथकाने सापळा रचत संशयितांना अटक केली। ज्या ठिकाणी सदर 1.5 वर्षाच्या मुलीला ठेवले होते तेथून पोलिसांनी तिची सुखरूप सुटका करून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले। सदर संशयिताने 1.5 वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यामागे नेमके कारण काय व त्याचे इतर साथीदार आहेत का याचा आता पोलीस शोध घेत आहे। या प्रकरणी पुढील तपास वपोनी भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार करत आहेत। दिलीप तुकाराम दातीर, पत्रकार, नाशिक। अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा क्रमांक 243/2022 भादवी 363 नुसार दिनांक 30 रोजी दाखल झाला होता। याची थोडक्यात हकीकत अशी की 29 तारखेला महिला नावे जी फिर्यादी आहे तिला 2 मुलं आहेत आणि 1.5 वर्षाची मुलगी पण आहे। ती दररोज मजुरीच्या कामासाठी जात असते। 29 तारखेला ती नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजता मजुरीच्या कामासाठी गेली होती आणि ती संध्याकाळी 6 वाजता परत आल्यानंतर तिचे जे 2 मुलं होते घरी त्यांना विचारपूस केली की 1.5 वर्षाची तुमची बहीण कुठे आहे। त्यांनी हकीकत सांगितली की आई तू कामावर गेलेली असताना एक इसम आला, त्यांनी आम्हाला चॉकलेट आणण्यासाठी पैसे दिले आणि शेजारी दुकानाला चॉकलेट आणण्यासाठी गेलो असता तो व्यक्ती जी मुलगी आहे 1.5 वर्षाची तिला घेऊन गेलेला आहे। यावरून आपल्या इथं हा गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्हा दाखल होता किंवा घटनेचं गांभीर्य ओळखून, संवेदनशीलता ओळखून माननीय CP सर श्री जयंत नाईक-नवरे, माननीय DCP सर श्री अमोल तांबे यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार अंबड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री भगीरथ देशमुख व त्यांच्या टीमने अहोरात्र परिश्रम करून अवघ्या काही कमी वेळातच आपण आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। मुलगी देखील आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। सदर कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक श्री भगीरथ देशमुख, क्राईम पीआय श्री श्रीकांत निंबाळकर, API शिंदे, PSI पवार, पोलीस शिपाई आहेत, पोलीस शिपाई नेहे आणि इतर स्टाफने खूप कष्ट केलेले आहेत आणि सदरचा गुन्हा कमी कालावधीमध्ये उघडकीस आणलेला आहे। त्याबद्दल माननीय CP सर श्री जयंत नाईक-नवरे, माननीय DCP सर श्री अमोल तांबे यांनी अंबड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि त्यांची सर्व टीम यांचं खूप खूप अभिनंदन केलेलं आहे।
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.